आज मी बनवत आहे गवारीची भाजी। एका कढईमध्ये पाणी घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलेली गवार त्या पाण्यामध्ये टाकली। गवार पहिले शिजवून घेते। अशी मस्त 3 ते 4 मिनिटं गवार शिजवून घेतली आणि शिजलेली गवार एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। वाटणामध्ये शेंगदाणे, मिरची आणि लसूण घेतले। एका मिक्सरच्या भांड्यात मिरची, लसूण आणि शेंगदाणे वाटून घेतले। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आणि जे आपण वाटण केलेलं ते त्या तेलामध्ये टाकून घेतले आणि मस्त असं परतून घ्यायचं। अगदी 1 ते 2 मिनिटं हे परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या। शेंगा टाकल्यानंतर त्या पूर्ण मिक्स करून घ्यायच्या। अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा गवार अशी एकत्र करून घ्यायची। गवार अशी एकत्र करून घेतल्यानंतर त्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं। 2-3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि गवार हलवून घ्यायची, नाहीतर गवार खाली लागू शकते। आणि पुन्हा एकदा 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं। अशा प्रकारे गवारीची भाजी मस्त अशी बनवून झालेली आहे। ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करा। धन्यवाद।